श्री गणेशाय नमः. पार्वतीपते हर हर महादेव. आज आपण भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाविषयी माहिती घेणार आहोत. फार प्राचीन काळी महापराक्रमी असा भीम दैत्य होऊन गेला. तो धर्मविध्वंसक होता. तो कुंभकर्णाचा पुत्र आणि कर्कटी ही त्याची माता. एकदा त्याने आपल्या आईस विचारले, माझे वडील कोण? तू एकटीच का राहतेस? तेव्हा कर्कटीने उत्तर दिले, हे मुला, कुंभकर्ण हे तुझे वडील. श्रीरामांनी त्याला ठार मारले. मी माझ्या आईवडिलांकडे गेले. माझे आईवडील हे अगस्ती ऋषींचे शिष्य सुतीक्ष्ण्यांना मारण्यासाठी गेले. त्यांनी लगेच माझ्या आईवडिलांचे भस्म केले. हे ऐकून तो फार रागावला. आता या विष्णूस मी कसे मारू? तो तप करण्यासाठी निघून गेला. त्याने 1000 वर्षेपर्यंत तप केले. ब्रह्मदेवास प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झालेले ब्रह्मदेव त्यास म्हणाले, भीमा, मी प्रसन्न झालो आहे, वर माग. तेव्हा भीम म्हणाला, हे देवा, आपण प्रसन्न झाला असाल तर मला वर द्या की ज्या योगे माझे बल अधिक ठरेल. तथास्तु असा आशीर्वाद देऊन ब्रह्मदेव निघून गेले. मदोन्मत्त भीमाने पुढे श्रीहरींचा पराभव केला. इंद्रादी देवांना हाकलून दिले. त्याने पृथ्वी जिंकण्यासाठी कामरूप देशाचा राजा सुदक्षिणास जिंकण्याचा प्रयत्न केला. सुदक्षिणा हा परमश्रेष्ठ शिवभक्त. शिवोपासनेशिवाय त्याचा एकही दिवस गेला नाही. परंतु या श्रेष्ठ राजाचाही भीमाने पराभव केला. राजा कैदी होऊन एका कोठडीत पडला. परंतु तिथेही त्याने शिवलिंगाची मूर्ती बनवून शिवोपासना सुरूच ठेवली. ओम नमः शिवाय या मंत्राशिवाय त्याला काहीच दिसत नव्हते. अहोरात्र त्याचे नामस्मरण चालूच होते. इकडे भीमाने सर्व देव ऋषीमुनींना त्रस्त केले. तेव्हा सर्व देव शिवाची आराधना करू लागले. शिव प्रसन्न झाले. त्यांनी सर्व वृत्तांत ऐकला. तेव्हा परमेश्वर त्या सर्वांस म्हणाले, कामरूप देशचा राजा सुदक्षिणा हा माझा उत्तम भक्त आहे. त्याला तुम्ही निरोप द्या की या दुष्ट राक्षसाचा मी लवकरच नायनाट करणार आहे. सर्व देव व ऋषींना आनंद झाला व त्यांनी शिवाचा निरोप सुदक्षिणास पोचवला. इकडे राजाचे पूजन भजन चालूच होते. एका सेवकाने ही बातमी राजास म्हणजेच भीमास दिली. भीम राक्षस अत्यंत चिडला. दैत्य सुदक्षिणाकडे गेला आणि त्याने विचारले, हे तू काय करत आहेस? तेव्हा सुदक्षिणा म्हणाला, मी हे परमश्रेष्ठ अशा शिवाचे पूजन करीत आहे. राक्षस अधिकच संतापला. तो शिवास शिव्या मोजू लागला. शेवटी तर शिवलिंगावर मारण्यासाठी त्याने तलवार उपसली. तेव्हा तिथे शिव प्रगट झाले व म्हणाले, हे दुष्ट भीमा, मला नीट पहा. मी भीमेश्वर आहे. मी सुदक्षिणाच्या रक्षणासाठी प्रगट झालो आहे. काही काळ युद्ध करून केवळ हुंकारानेच त्यांनी त्या दानवाचा व त्याच्या सैन्याचा नाश केला. त्यानंतर शिवकृपेमुळे इंद्रालाही आपले आसन मिळाले. सर्व ऋषीमुनींनी शिवाची प्रार्थना केली, हे शिवशंकरा, लोकांच्या कल्याणासाठी आपण इथेच कायमचे लिंग स्वरूपात राहा. भीमाशंकर या नावाने या स्थानाचा आपण उद्धार करावा. ऋषीमुनींच्या प्रार्थनेने शिवसुद्धा भक्तांचे कल्याण करण्यासाठी तेथेच वास्तव्य करून राहू लागले. बोला पार्वतीपते हर हर महादेव.